नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, निवडणुका आल्या की वेगवेगळ्या घोषणांचा सुकाळ येतो. ताई माई अक्का, विचार करा पक्का, अशा घोषणा लोकांचं लक्ष वेधून घेतात. तशीच महायुतीचं नरेटिव्ह जोमात, मवियाचा प्रचार कोमात, अशी एखादी घोषणा चर्चेत येईल अशी शक्यता वाटू लागली. सध्या नगरपंचायती, नगरपालिका यांच्या निवडणुकांचा धुरळा महाराष्ट्रात उडालेला आहे. मात्र याच घोषणेप्रमाणे महायुतीने बाजी मारलेली दिसते, तर महाविकास आघाडी शोधूनही सापडत नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्यावर लागलेली ही निवडणूक आहे. त्या अर्थाने स्थानिक कार्यकर्त्यांसाठी निवडणूक महत्त्वाची. पण शेवटी प्रत्येक निवडणूक ही पक्षांच्या नेत्यांसाठी महत्त्वाचीच असते. त्या अनुषंगाने महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार हे पक्ष जोरदार तयारी करताना दिसतात. सगळीकडे हे तिघेही सभा घेताना आपल्याला पाहायला मिळतात. या सभा देखील इतक्या कमी वेळेत घ्यायच्या आहेत की सगळ्या नेत्यांना अक्षरशः धावत पळत सभास्थानी जावं लागते. एकनाथ शिंदे, अजित पवार पळत पळत सभास्थानी पोहोचतानाचे व्हिडिओ पाहायला मिळतील. मध्येच एकनाथ शिंदे फडणवीसांना फोन लावतात आणि तो फोन ध्वनिक्षेपकांच्या माध्यमातून लोकांशी जोडला जातो. एकनाथ शिंदे उदय सामंतांना फोन लावतात आणि MIDC गावात येणार का विचारतात. तिथून उदय सामंत येणार म्हणून आश्वस्त करतात. एखाद्या सभेत शिंदे भाजपाला शिंगावर घेतात, तर फडणवीस शिंदेंच्या शिवसेनेला अंगावर घेतात. अजित पवार प्रतिस्पर्धी महायुतीतला असला तरी दम देत सुटतात. महाराष्ट्रातले वातावरण यामुळे निवडणूकमय झालंय की महायुतीमय हे कळायला मार्ग नाही. तिकडे सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राणे असा संघर्ष दिसतोय. निलेश राणे नितेश राणेंना सुनावत आहेत. नितेश राणे केसरकरांवर आरोप करत आहेत. हे सगळं काही खोटं चाललं आहे असं नव्हे, पण चर्चा महायुतीचीच दिसते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे आणि त्यावर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सुनावतात. शिंदे मात्र आमची युती पूर्वीपासूनची आहे असं म्हणतात. भाजपाचे उमेदवार शिंदेंच्या उमेदवारांविरोधात लढत आहेत, तर अजित पवारांचे शिंदेंच्या विरोधात. सगळा मामला महायुतीचाच. निवडणूक आहे म्हटल्यावर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची उभाटा शिवसेना कुठेही नावाला दिसत नाही. उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतात आणि मुंबई महानगरपालिकेवर यंदा भगवा फडकणारच अशी घोषणा करतात. राज ठाकरे कधी उद्धव ठाकरेंकडे, उद्धव ठाकरे कधी राज ठाकरेंकडे जातात आणि तिथे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातं. काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची भाषा करतात. त्या संदर्भातली काँग्रेस नेत्यांची वक्तव्य समोर येऊ लागतात. प्रश्न मनात येतो की अद्याप पालिकेच्या निवडणुकाही जाहीर झालेल्या नाहीत, तरी उद्धव ठाकरे, राज ठाकरे ही मंडळी त्या निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहेत. उद्धव ठाकरे मागे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात मराठवाड्यात गेले होते, पण त्यानंतर ते महाराष्ट्रात कुठेही गेलेले नाहीत. सध्या त्यांचं लक्ष हे पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेवरच आहे. काँग्रेसचे नेतेही नगरपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुकीत दिसत नाहीत. मग नेमकं त्यांच्या मनात आहे तरी काय? जे काही दिसतं आहे ते महायुतीतील पक्षातच सुरू आहे. वादविवाद आहेत, पण त्यांची चर्चा महायुतीतल्या पक्षांमधलीच आहे. जणू काही निवडणूक आयोगाने महायुतीसाठीच निवडणूक घोषित केली आहे. महाविकास आघाडीची निवडणूक नंतर होणार आहे. उद्या कदाचित नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकात एकत्रितपणे महायुतीला यश मिळाले तर वोट चोरीचा आरोप हीच महाविकास आघाडी करेल का? शिवसेना उभाटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणतात की नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांना धावपळ करावी लागते. आमचे मात्र स्थानिक आमदारच सगळी निवडणूक हाताळत आहेत, कारण ही स्थानिक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. फडणवीस, शिंदे, अजित पवार हे राजकारणात मुरलेले नेते मग जी धावपळ करत आहेत त्याला काही अर्थ नाही का? मग फडणवीस, शिंदे, अजित पवार यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची चिंता वाटत नाही का? की त्यांची त्या निवडणुकीबद्दलची सगळी गणितं तयार आहेत? मागे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की निवडणुका घरी बसून जिंकता येत नाहीत, राजकारण रस्त्यावर उतरूनच करावं लागतं. मतांचा जोगवा मागण्यासाठी घराघरासमोर जावं लागतं. हा अर्थातच त्यांनी उद्धव ठाकरेंना मारलेला टोमणा होता. पण आता या निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस म्हणाले तेच खरं ठरते. उद्धव ठाकरे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे नेते प्रचारात दिसत नाहीत. लोकसभा निवडणुकीत घटना बदलणार, आरक्षण रद्द करणार
असं नरेटिव्ह चालवण्यात महाविकास आघाडी, इंडिया आघाडी यशस्वी ठरली होती. भाजपाचे कुणीतरी संविधान बदलू म्हणालं, त्याचा फायदा उचलत महाविकास आघाडीने प्रचार केला. त्याचा फटका भाजपा इंडियाला बसला होता. पण यावेळी नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत महायुतीत चर्चेत राहावी असा तर प्रयत्न 3 नेत्यांकडून झालेला नाही ना. कारण चर्चा तर या 3 पक्षांचीच आहे. भलेही ती एकमेकाच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांची असो, विरोधात उभे राहिलेल्या उमेदवारांची असो, एकूणच महायुतीचा नरेटिव्ह जोमात आहे. 2 डिसेंबरला मतदान आहे आणि 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे. बघूया कोणाचा निकाल लागतो ते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केल्यासंदर्भात खटला सुरू आहे. पुण्यातील MPMLA विशेष न्यायालयात सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 2023मध्ये असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्या संदर्भात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी खटला दाखल केला आहे. पण गमतीचा भाग म्हणजे राहुल गांधींच्या त्या बदनामीकारक वक्तव्याची सीडी न्यायालयाला सुपूर्द करण्यात आली होती. ती सीडी जेव्हा चालवण्यास सांगण्यात आली तेव्हा त्यात काही नसल्याचं निदर्शनास आलं. सीडी रिकामी असल्याचं कळल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. यावर सात्यकी सावरकर यांचे वकील म्हणाले की हीच सीडी याआधी दाखवण्यात आली होती आणि त्या आधारेच राहुल गांधी यांना समन्स पाठवण्यात आलं होतं. मग न्यायालयाच्या ताब्यात असलेली सीडी रिकामी कशी झाली? तेव्हा वकिलांनी सांगितलं की आणखी 2 सीडी आहेत, त्या न्यायालयात सादर करता येतील. तेव्हा न्यायालय म्हणालं की न्यायालयाच्या नोंदीत अशा कोणत्याही सीडी नाहीत. त्या वकिलांनी सदर वक्तव्याची YouTube लिंक दाखवण्याची विनंती केली. तेव्हा राहुल गांधी यांचे वकील म्हणाले की अशी YouTube लिंक दाखवता येणार नाही, ते न्यायालयाच्या नियमात बसत नाही. आता या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार आहे. पण प्रश्न निर्माण होतो की न्यायालयातच असलेली सीडी रिकामी कशी निघाली? त्याविषयी न्यायालय कोणते पाऊल उचलणार आहे? याचिकाकर्त्यांची चूक असेल तर गोष्ट वेगळी. न्यायालयाच्या ताब्यात असलेली सीडी आधी पाहता येत होती, मात्र ती आता रिकामी झाली आहे. या प्रश्नाचं न्यायालयालाच उत्तर शोधावं लागणार आहे. आता कोणतेही पुरावे सादर करण्यास न्यायालय नकार देत असेल तर राहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी केली हे सिद्ध कसं करणार? ही जबाबदारी सात्यकी सावरकर यांच्यावर कशी काय टाकता येईल? सीडी न्यायालयात सादर केलेली असताना ती रिकामी सापडते, याचा अर्थ काय समजायचा? हे न्यायालयानेच शोधलेलं पाहिजे. आणि न्यायालयात जर पुराव्यांच्या बाबत असं होत असेल तर त्यामुळे न्यायालयाचीच बदनामी होते, याचा विचार व्हायला पाहिजे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.